हॅलो स्टुडंट्स, मस्के कोचिंग क्लासेस यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण CET 2024 याच्यामध्ये मॅट्रिसेस हा जो चॅप्टर आहे याचे जे PYQ विचारले गेलेले आहेत ते सगळे PYQ आपण इथे सॉल्व करून घेणार आहोत. आता पहा, हा जो मॅट्रिसेस चॅप्टर आहे तर हा चॅप्टर काही जे एक्झाम्पल आहेत हे आपण खूप शॉर्ट टेक्निकने सॉल्व करून घेऊ शकतो, पण काही एक्झाम्पल जे आहेत हे लेंदी असतात आणि ते सॉल्व करण्यासाठी आपल्याला पूर्ण प्रोसेस त्याच्यामध्ये ही करावीच लागते. ठीक आहे, तर आता जे काही 2024ला मॅट्रिसेस ह्या चॅप्टरचे PYQ विचारले गेलेले आहेत तर टोटल 16 PYQ याच्यामध्ये आपल्याला विचारले गेलेले आहेत. ठीक आहे, सो आपण आता पाहूया. ठीक आहे, पहा आता याच्यामध्ये जो क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे आपला. ठीक आहे, याच्यामध्ये ए हा मॅट्रिक्स तुम्हाला दिलेला आहे आणि त्याचा इन्व्हर्स तुम्हाला काढायचा आहे. ठीक आहे, तर एकदम इन्व्हर्स काढण्याची एकदम सोपी मेथड आहे. आता सपोज फर्स्ट अपॉन जो मॅट्रिक्स दिलेला आहे तुम्हाला गिवनमध्ये, मॅट्रिक्स आहे सपोज 3 -1 -4 2. ठीक आहे, हा मॅट्रिक्स आहे. मग आता याच्यामध्ये तुम्हाला याचा जर इन्व्हर्स फाइंड करायचा आहे तर आपला ए इन्व्हर्सचा फॉर्म्युला काय असतो, तर ए इन्व्हर्स इज इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए, हा आपला ए इन्व्हर्सचा फॉर्म्युला असतो. मग आता याच्यामध्ये अगोदर याचा डिटर्मिनंट आपण काढून घेऊ शकतो. बरोबर, डिटर्मिनंट कसा काढणार, डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो आणि मध्ये मायनसचं साईन असतं, म्हणजेच 6 - 4 इज इक्वल टू 2. याचा जो काही डिटर्मिनंट आहे हा 2 आलेला आहे. ठीक आहे, मग आता ॲडजॉइंट ऑफ ए आपल्याला काढायचा आहे. ठीक आहे, मग ॲडजॉइंट ऑफ ए काढताना पूर्ण ॲडजॉइंट मेथड सॉल्व करायची काहीच गरज नाही. पहा, एकदम सोपी ट्रिक की हे जे काही डायगोनल इलिमेंट्स असतात बरोबर, हे फक्त एक्सचेंज करायचे, त्यांच्या ज्या पोझिशन आहेत त्या फक्त एक्सचेंज करायच्या, म्हणजे 2 3. ठीक आहे, आणि हे जे काही इलिमेंट आहेत याचे साईन चेंज करायचे फक्त, म्हणजे आता इथे -1 आहे तर इथे 1 येणार आणि -4 आहे तर तिथं काय येणार, +4 येणार. झालं तुमचा ॲडजॉइंट ऑफ ए. ठीक आहे, मग आता याच्यामध्ये फक्त इन्व्हर्स फाइंड करायचा, तर ए इन्व्हर्स इज इक्वल टू 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए आलेला आहे 2. ठीक आहे, आणि ॲडजॉइंट ऑफ ए मीन्स 2 1 4 3. ठीक आहे, आणि जर याचं कॅल्क्युलेशन आपण केलं तर ते येते 1 1 अपॉन 2 2 3 अपॉन 2 अशा पद्धतीने. ठीक आहे, मग जर आपण आता ऑप्शन चेक केले तर याच्यामध्ये पहा, ऑप्शन नंबर जो डी आहे, ठीक आहे, ऑप्शन नंबर डी हा आपला काय येतोय, करेक्ट आन्सर येते. ठीक आहे, ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे, टेक द स्क्रीनशॉट. नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा, की तुम्हाला x इज इक्वल टू ए इज इक्वल टू बी इज इक्वल टू हे मॅट्रिसेस इथे दिलेले आहेत. ठीक आहे, आता याच्यामध्ये तुम्हाला कंडिशन काय आहे पहा. आता पहा, याच्यामध्ये मॅट्रिसेस की सपोज फर्स्ट अपॉन एक्स हा मॅट्रिक्स आहे जो आहे ABC. ठीक आहे, त्यानंतर ए हा जो मॅट्रिक्स आहे हा आहे 1 -1 2 2 0 1 3 2 1. ठीक आहे, अशा पद्धतीने. आणि त्यानंतर बी हा जो मॅट्रिक्स आहे तो आहे 3 1 4. ठीक आहे, हे 3 मॅट्रिक्स तुम्हाला दिलेले आहेत. मग आता याच्यामध्ये तुम्हाला कंडिशन दिलेली आहे पहा, तर AX इज इक्वल टू बी. ठीक आहे, आणि व्हॅल्यू काढायची, कशाची व्हॅल्यू काढायची तुम्हाला, तर 2A - 3B + 4C ची. ठीक आहे, एकदम सोपा क्वेश्चन आहे पहा. याच्यामध्ये काय करायचं आता नीट लक्षात घ्या, तर AX इज इक्वल टू बी ही जी काही तुम्हाला कंडिशन दिलेली आहे याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करायची. ए काय येणार, 1 -1 2, त्यानंतर 2 0 1 3 2 1 हा आला तुमचा ए. ठीक आहे, त्यानंतर एक्स काय आहे,
तर सपोज आता एक्स हा जो आहे तो ABC दिलेला आहे, ठीक आहे, आणि इज इक्वल टू बी आहे 314, ठीक आहे, अशा पद्धतीने. मग आता याच्यामध्ये काय करायचंय पहा, तर हे जे काही मॅट्रिक्स दिलेला आहे सपोज, तर हा रो ट्रान्सफॉर्मेशन मेथडने सॉल्व करायचा, ठीक आहे. रो ट्रान्सफॉर्मेशन मेथडने सॉल्व केल्याच्या नंतर याच्यामध्ये 3 इक्वेशन तयार होतील आणि फक्त ते इक्वेशन सॉल्व करायचे, ठीक आहे. आता पाहू आपण हे रो ट्रान्सफॉर्मेशन मेथडने कसं सॉल्व करायचंय, ठीक आहे. पहा आता याच्यामध्ये पहा, आता याच्यामध्ये आपण काय करू शकतो, आता लक्षात घ्या की सपोज आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे काही लोअर इलेमेंट आहेत, बरोबर, हे काय करायचे तुम्हाला, झिरो करायचे. आता जर समजा अगोदर ही पोझिशन झिरो करायची असेल तर आपण ती R1 वरून काय करत असतो, झिरो करत असतो, बरोबर. म्हणजे पहा इथं कशी कंडिशन येणार, R2 मध्ये चेंज करायचं आहे. काय चेंज करायचं आहे, R2 मायनस 2R1 आपल्याला घ्यायचं आहे, ठीक आहे. आणि त्यानंतर R3 मध्ये पण चेंज करायचं आहे. काय चेंज करायचं आहे, R3 मध्ये चेंज करायचं आहे. R3 मायनस 3R1 आपल्याला घ्यायचं आहे, ठीक आहे. मग पहा आता नीट लक्ष द्या की याच्यामध्ये काय होणार आहे. आता फर्स्ट रो मध्ये काही चेंज आहे का, नाहीये. फर्स्ट रो ॲज इट इज ठेवायची, 1 मायनस 1 2, ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट सेकंड रो मध्ये पहा काय होणार, R2 काय 2, 2 मायनस 2 किती येणार, 0. त्यानंतर 0, बरोबर, 0 मायनस 2 इंटू मायनस 1 म्हणजे किती आलं हे, +2, बरोबर. त्यानंतर 1, बरोबर, 1 मायनस 2 इंटू 2, 1 मायनस 4, व्हॅल्यू आली -3. हे कॅल्क्युलेशन फक्त व्यवस्थित करून घ्यायचे, ठीक आहे. त्यानंतर R3, आता नेक्स्ट काय आहे, R3 रो, त्याच्यामध्ये काय सांगितले, 3 मायनस 3 इंटू 1, काय व्हॅल्यू आली तुमची, 0, ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट काय येणार आहे, तर 2 मायनस 3 इंटू मायनस 1 म्हणजे हे 2 प्लस 3, काय व्हॅल्यू आली, 5. आणि त्यानंतर 1 मायनस 3 इंटू 2, 1 मायनस 6 मीन्स -5, ठीक आहे, अशा पद्धतीने. मग आता हा जो काही एक्स आहे ABC ॲज इट इज ठेवणार आहात, बरोबर. जी LHS ला प्रोसेस आपण केलेली आहे तीच प्रोसेस आपल्याला RHS ला करायची. RHS ला आहे 3, त्यानंतर काय होणार, 1 मायनस 2 इंटू 3 म्हणजे 1 मायनस 6 -5. आणि इथं काय होणार, 4 मायनस 3 इंटू 3 9 झाले, 4 मायनस 9 -5, अशा पद्धतीने. क्लिअर इथपर्यंत. मग आता नेक्स्ट काय करणार आपण, तर हा जो इलेमेंट आहे हा आपल्याला 1 करायचा आहे, तेव्हाच आपण याच्यावरून इथं 0 करू शकतो. इथे लक्षात, म्हणजेच इथं काय करणार तुम्ही, 1/2 R2 करणार, ठीक आहे. मग काय होणार पहा, R1 मध्ये काही चेंज आहे का, नाहीये. 1 मायनस 1 2, त्यानंतर 0 1 मायनस 3/2, काय केलं, 1/2 ने R2 ला आपण मल्टिप्लाय केलंय, ठीक आहे. त्यानंतर 0 5 -5 ॲज इट इज, ठीक आहे, ABC. त्यानंतर जे LHS ला प्रोसेस केली ती कुठं करायची, RHS ला. काय येणार, 3 -5/2 -5, अशा पद्धतीने, ठीक आहे. मग आता नेक्स्ट आपल्याला इथं 0 करायचं आहे R2 वरून. मग R3 मध्ये चेंज करायचं आहे. काय चेंज करायचं आहे R3 मध्ये, तर R3 मायनस 5R2, ठीक आहे. R3 मायनस 5R2, ठीक आहे. मग पहा आता कसं होणार आहे याचं, तर R1 ॲज इट इज काय आहे, 1 मायनस 1 2, त्यानंतर R2 पण ॲज इट इज 0 1 -3/2, ठीक आहे. आणि मग आता R3 मध्ये काय चेंज होतोय, इथं तर 0च येणार. त्यानंतर 5 -5 0 होणार. त्यानंतर पहा -5 इंटू -3/2 म्हणजेच काय होणार, -5 प्लस 15/2 -10 प्लस 15/2 5/2 म्हणजे इथं व्हॅल्यू काय आली आपली, 5/2, ठीक आहे. ABC ॲज इट इज इक्वल टू RHS ला कसं होणार पहा आता, 3, त्यानंतर -5/2 ॲज इट इज, बरोबर. मग आता R3 मध्ये कसं येणार, -5, त्यानंतर -5 इंटू -5/2 -5 प्लस 25/2, बरोबर, -10 प्लस 25/2
म्हणजेच किती येणार 15/2 ठीक आहे असं येणार. क्लिअर आहे. झालं. आता हा जो काही लोअर इलेमेंट आहेत हे आपले काय झाले 0 झाले. मग आता आपण इक्वेशन बनवू शकतो. इक्वेशन कसं बनवणार तर 5/2c इज इक्वल टू 15/2 म्हणजे c ची व्हॅल्यू आपली आली 3. ओके. त्यानंतर सेकंड इक्वेशन काय येणार तर b - 3/2c इज इक्वल टू -5/2 मीन्स b - 3/2 इंटू 3 इज इक्वल टू -5/2 ठीक आहे. मग पहा नेक्स्ट कसं होईल तर b - 9/2 इज इक्वल टू -5/2 हा -9/2 इकडे गेल्यावर प्लस होणार म्हणजे 4/2 आणि 4/2 म्हणजेच b ची व्हॅल्यू येईल आपली 2 ठीक आहे. मग आता b ची व्हॅल्यू आली c ची व्हॅल्यू आली. फर्स्ट इक्वेशन कसं तयार होईल मग हे तर a - b + 2c इज इक्वल टू 3 बरोबर. याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करा a - 2 + 2 × 3 इज इक्वल टू 3 a. त्यानंतर आता पहा 6 - 2 + 4 इज इक्वल टू 3 म्हणजे a ची व्हॅल्यू आपली आलेली आहे -1 ठीक आहे. आपल्याकडे a b c च्या व्हॅल्यू आलेल्या आहेत. आपल्याला काय काढायला सांगितलं होतं याच्यामध्ये पहा तर 2a ठीक आहे. 2a - 3b + 4c बरोबर. म्हणजे पहा 2a - 3b + 4c इज इक्वल टू ठीक आहे. असं करा व्हॅल्यू पुट करा 2 × -1 -3 × 2 + 4 × 3 ठीक आहे. -2 - 6 + 12 म्हणजेच -8 + 12 व्हॅल्यू आलेली आहे आपली 4 ठीक आहे. आता हे थोडंसं लेंदी वाटतं पण एकदम सोपं आहे. फक्त रो ट्रान्सफॉर्मेशन मेथड इथं यूज करायची 3 इक्वेशन तयार करायचे आणि ते फक्त सॉल्व करायचे ठीक आहे. म्हणजे पहा आपले आन्सर काय आले 4 म्हणजेच ऑप्शन नंबर किती येणार पहा त्याच्यामध्ये ऑप्शन नंबर 4 म्हणजे ऑप्शन नंबर डी आन्सर त्याचा काय आहे 4 ठीक आहे. अशा पद्धतीने सॉल्व करायचं. ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट आन्सर ठीक आहे. टेक द स्क्रीनशॉट. यास आपण स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता ठीक आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन पहा. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3 ठीक आहे. क्वेश्चन नंबर 3 काय दिलेला आहे आता तर ए आहे ए इनवर्स काढायचं. जसं आपण क्वेश्चन नंबर 1 सॉल्व केलाय सेम ॲज इट इज तसाच हा सॉल्व करायचा आहे बरोबर. पाहता याच्यामध्ये ए दिलेला आहे काय आहे ए मॅट्रिक्स तर 2 - 2 4 3 ठीक आहे. आणि ए इनवर्स तुम्हाला काढायचा आहे. अगोदर याचा डिटर्मिनंट काढून घ्या. डिटर्मिनंट येणार 6 - -8 इज इक्वल टू 14 हा आला डिटर्मिनंट. फॉर्म्युला काय असतो ए इनवर्सचा ए इनवर्स इज इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए ठीक आहे. 1/14 आणि ॲडजॉइंट ऑफ ए जसं मी तुम्हाला फर्स्ट एक्झाम्पल मध्ये सांगितलं काय करणार एलिमेंट हे एक्सचेंज करायचे ठीक आहे. 3 आणि 2 होणार आणि याचं साइन चेंज करायचं म्हणजे -2 चं +2 होणार आणि +4 चं -4 होणार. अशा पद्धतीने झालं ए इनवर्स ठीक आहे. एकदम सोपं आहे. सांगा ऑप्शन नंबर आता याच्यामध्ये किती येणार आहे तर पहा 1/14 3 2 -4 आणि 2 म्हणजे ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट आन्सर ठीक आहे. टेक द स्क्रीनशॉट. नेक्स्ट क्वेश्चन आहे 4 नंबरचा क्वेश्चन पहा एकदम सोपा आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला 3 इक्वेशन दिलेले आहेत ठीक आहे. आता 3 इक्वेशन जे आहेत पहा फर्स्ट सेकंड थर्ड याच्यामध्ये तुम्हाला सांगितलंय XYZ च्या व्हॅल्यू तुम्हाला काढायच्या ठीक आहे. आता एकदम सोपं आहे. याच्यामध्ये काय करायचं आहे हे सॉल्व करायची गरज नाही. फक्त हे जे काही 4 ऑप्शन आलेले आहेत ते 1 बाय 1 ऑप्शन इथं पुट करून पाहायचा की कोणतं आपलं सॅटिस्फाय होतंय इक्वेशन ठीक आहे. म्हणजे पहा आता याच्यामध्ये सपोज आता x - y + z इज इक्वल टू 4 हे फर्स्ट इक्वेशन आहे ठीक आहे. त्यानंतर सेकंड इक्वेशन आहे 2x + y - 3z इज इक्वल टू 0
हे सेकंड इक्वेशन आहे आणि थर्ड इक्वेशन आहे x प्लस वाय प्लस झेड इज इक्वल टू 2. हे तुमचं थर्ड इक्वेशन आहे. ठीक आहे, तर हे 3 इक्वेशन आहे. आता जर आपण ऑप्शन ए चेक केला, इकडे लक्ष द्या, ऑप्शन ए जर आपण चेक केला, ठीक आहे, तर याच्यामध्ये काय होणार आहे, तर ही x ची व्हॅल्यू आहे सपोज. ठीक आहे, ही x आहे, ही y आहे आणि ही z आहे. बरोबर, मग तिथं ते पुट करून पाहिजे की इक्वेशन तिन्ही पण इक्वेशनचं सॅटिस्फॅक्शन होतंय का. ठीक आहे, मग आता 2 मायनस 1 प्लस 1 किती येणार, 3 मायनस 1, 2 व्हॅल्यू आली. मग LHS इज इक्वल टू RHS झाले का, पहिलंच इक्वेशनचं सॅटिस्फॅक्शन झालेलं नाहीये, त्याच्यामुळं हा ऑप्शन तर आता होणार नाही. सेकंड काय पाहता, सेकंड ऑप्शन तर 2 1 मायनस 1, मग 2 मायनस 1 मायनस 1 इज इक्वल टू 2 मायनस 2, व्हॅल्यू 0 आली. इथं सुद्धा काय झालं, जे पहिलंच इक्वेशन आहे त्याचं सॅटिस्फॅक्शन याने झालेलं नाहीये. ठीक आहे, मग आपण थर्ड इक्वेशन म्हणजे थर्ड ऑप्शनकडे गेलो. थर्ड ऑप्शन काय आहे, 2 मायनस 1 1. ठीक आहे, याच्यामध्ये कसं होईल पाहता, 2 मायनस 1 प्लस 1, बरोबर, म्हणजे मायनस मायनस प्लस झालं, व्हॅल्यू काय आली तुमची 4 आली. इक्वेशन 1चं सॅटिस्फॅक्शन झालं. आता इथं जर आपण पाहिलं तर 2 इंटू 2 प्लस मायनस 1 मायनस 3 इंटू 1, याचं कसं होणार, 4 मायनस 1 मायनस 3 मायनस 4, मायनस मायनस 0. ऑप्शन 2चं पण म्हणजे इक्वेशन 2चं पण सॅटिस्फॅक्शन झालं. जर आपण थर्डकडे गेलो तर तिथं पण काय होणार आहे, 2 त्यानंतर मायनस 1 प्लस 1 इज इक्वल टू, इथं पण काय व्हॅल्यू आली 2. म्हणजे जो ऑप्शन सी आहे याच्यातले XYZ च्या व्हॅल्यूने तिन्ही पण इक्वेशनचं सॅटिस्फॅक्शन होतंय. ठीक आहे, म्हणून तुमचे XYZ ची व्हॅल्यू काय आलेली आहे, तर 2 मायनस 1 1. बरोबर, ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे, एकदम सोपा क्वेश्चन, टेक द स्क्रीनशॉट. नेक्स्ट आहे पहा, आता नेक्स्ट काय दिलेलं आहे. ठीक आहे, आता सपोज ए इज एनी 3x3 नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. ठीक आहे, ए हा जो आहे हा 3x3 एक नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स आहे. आपल्याला ही कंडिशन दिलेली आहे पहा. ठीक आहे, I3 मीन्स आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे 3x3 चा, आणि 03 मीन्स हा 0 मॅट्रिक्स आहे ज्याची ऑर्डर ही 3x3 आहे. ठीक आहे, आणि तुम्हाला सांगितले की अल्फा ए प्लस बीटा ए इनवर्स इज इक्वल टू 4i, आणि देन अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू तुम्हाला फाइंड करायची आहे. ठीक आहे, मग आता पहा याच्यामध्ये आता दिलेलं जे काही ही कंडिशन दिलेली आहे की a मायनस 3i आणि a मायनस 5i, ठीक आहे, इज इक्वल टू 0. बरोबर, मग आता याच्यामध्ये काय होईल, या दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन अगोदर करून घ्यायचं. कसं करणार मल्टिप्लिकेशन, तर a इंटू a मायनस 5i मायनस 3i इंटू a मायनस 5i, ठीक आहे, इज इक्वल टू 0. आणि जर a ने मल्टिप्लाय केलं तर इथं येतं a इनवर्स मायनस 5a मायनस 3a प्लस 15i इज इक्वल टू 0. ठीक आहे, याचं जर आपण हे केलं तर a स्क्वेअर मायनस 8a प्लस 15i इज इक्वल टू 0. हा मायनस 8a आहे, इकडे गेल्यावर काय झाला, प्लस 8a झाला. a इनवर्स प्लस 15i इज इक्वल टू 8a. ठीक आहे, अशा पद्धतीने. पण आता हे जे काही इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे याच्या आपल्याला जर समजा याच्याशी कंपेअर करण्यासाठी आपल्याला इक्वेशन आणायचे, लक्षात घ्या. मग आपल्याला काय करावं लागेल, तर a इनवर्स बाय 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. ठीक आहे, a इनवर्स बाय 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल बोथ साइड. ठीक आहे, दोन्ही साइडला. मग आता याच्यामध्ये काय होणार आहे, ज्या वेळेस आपण याने मल्टिप्लाय केलं त्यावेळेस इथं आपली व्हॅल्यू काय येणार, 1/2a. बरोबर, इथे काय येणार, तर इथे येणार प्लस 15/2a इनवर्स. ठीक आहे, आणि इथे तुमची व्हॅल्यू काय येणार आहे, तर 4i. अशा पद्धतीने कशाने मल्टिप्लाय केलंय, a इनवर्स बाय 2 ने दोन्ही साइडला आपण मल्टिप्लाय केले. ठीक आहे, मग आता हे जे काही इक्वेशन आलेले हे जर ह्या इक्वेशन सोबत आपण कम्पेअर केलं तर अल्फाची जी व्हॅल्यू आहे
ही येते 1/2. क्लिअर आहे. आणि त्यानंतर जी बीटाची व्हॅल्यू आहे ही येते 15/2. ठीक आहे, अशा पद्धतीने. आणि मग आता अल्फा आणि बीटा आलं, याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करा. काय येणार? अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 1/2 प्लस 15/2 इज इक्वल टू 16/2. व्हॅल्यू आलेली आहे 8. ठीक आहे, म्हणजेच अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 8. ठीक आहे, ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे, टेक द स्क्रीनशॉट. नेक्स्ट आहे पहा, ए हा मॅट्रिक्स दिलेला आहे. ठीक आहे, एकदम सोपा क्वेश्चन आहे. ए हा मॅट्रिक्स दिलेला आहे. ए इनवर्स इज इक्वल टू XA प्लस YI2. ठीक आहे, आता नीट पहा, कॉन्सन्ट्रेशन करा की याच्यामध्ये जो I मॅट्रिक्स आहे I2 हा युनिट मॅट्रिक्स आहे की ज्याची ऑर्डर आहे 2. ठीक आहे, आणि मग आता तुम्हाला x इज इक्वल टू आणि y इज इक्वल टू व्हॅल्यू काढायची. ठीक आहे, मग आता याच्यामध्ये आपण काय करणार की गिवन की जो ए हा जो मॅट्रिक्स दिलेला आहे 1 2 -5 आणि 1. ठीक आहे, तर अगोदर याचा ए इनवर्स काढून घ्या. ठीक आहे, ए इनवर्स मग आत्ताच आपण पाहिले डिटर्मिनंट काढायचा अगोदर 1 -10 व्हॅल्यू आली 11. बरोबर. त्यानंतर आता याच्यामध्ये जर ॲडजॉइंट ऑफ ए घेतला आपण तर ॲडजॉइंट ऑफ ए कसा येतो 1 1 आणि इथे येणार -2 आणि +5. हा आला ॲडजॉइंट ऑफ ए. मग ए इनवर्सचा फॉर्म्युला अप्लाय करायचा 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए. ठीक आहे, मग 1 अपॉन 11 आणि ॲडजॉइंट आहे 1 -2 5 आणि 1. ठीक आहे, म्हणजेच ए इनवर्स काय आला आपला तर ए इनवर्स आलेला आहे. सपोज ए इनवर्स, आता समजा ए इनवर्स आपण असं ठेवलं तरी चालेल की 1 अपॉन 11 ने जरी मल्टिप्लाय केलं तर 1 अपॉन 11 -2 अपॉन 11 5 अपॉन 11 आणि 1 अपॉन 11 हा आला आपला ए इनवर्स. ठीक आहे, मग आता ही जी काही कंडिशन दिलेली आहे ही सॉल्व करायची. फक्त काय आहे ती कंडिशन तर ती कंडिशन आहे ए इनवर्स इज इक्वल टू XA प्लस YI2. ओके, मग आता ए इनवर्स काय आला आपला तर ए इनवर्स आला 1 अपॉन 11 -2 अपॉन 11 5 अपॉन 11 1 अपॉन 11. ठीक आहे, इज इक्वल टू x इंटू ए काय आहे ए मॅट्रिक्स तर ए मॅट्रिक्स आहे 1 2 -5 1 प्लस y इंटू I2 काय आहे 1 0 0 1. ठीक आहे, याचं कॅल्क्युलेशन करून घेतलं काय येणार तर x 2x - 5x x. बरोबर, आणि इथे येणार y 0 0 y. बरोबर, दोन मॅट्रिक्सचं जर आपण यांचं ॲडिशन केली तर ती ॲडिशन पहा कशी येणार आहे x प्लस y 2x - 5x x प्लस y. ठीक आहे, आणि हा जो मॅट्रिक्स आहे हा ॲज इट इज आहे 1 अपॉन 11 -2 अपॉन 11 5 अपॉन 11 1 अपॉन 11. ठीक आहे, इक्वॅलिटी दाखवा. इक्वॅलिटी कशी दाखवणार सपोज 2x इज इक्वल टू याची इक्वॅलिटी काय येणार तर 2x इज इक्वल टू -2 अपॉन 11 म्हणजेच x इज इक्वल टू येणार -1 अपॉन 11. ही झाली x ची व्हॅल्यू. ठीक आहे, आणि त्यानंतर y फाइंड करायचा आहे तर आपण काय केलं x प्लस वाय इज इक्वल टू काय आहे x प्लस वाय इज इक्वल टू 1 अपॉन 11. ठीक आहे, मग याच्यामध्ये काय होणार आहे तर -1 अपॉन 11 प्लस वाय इज इक्वल टू 1 अपॉन 11 म्हणजेच y इज इक्वल टू येणार हा -1 अपॉन 11 इकडे गेल्यावरती प्लस झाला म्हणजे 2 अपॉन 11. ठीक आहे, म्हणजेच x ची व्हॅल्यू आलेली आहे -1 अपॉन 11 आणि y ची व्हॅल्यू आलेली आहे 2 अपॉन 11. ठीक आहे, म्हणजेच पहा ऑप्शन नंबर किती येणार तुमचं ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट आन्सर. ऑप्शन नंबर ए. ठीक आहे, टेक द स्क्रीनशॉट. नेक्स्ट क्वेश्चन आहे पाहता तर ए आणि बी हे दोन मॅट्रिक्स दिलेले आहेत. ठीक आहे, आता याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे पहा मॅट्रिक्स बी इज द इनवर्स ऑफ मॅट्रिक्स ए. म्हणजेच पहा तर
बी इज इक्वल टू ए इनवर्स आहे. ठीक आहे, काय आहे, बी इज इक्वल टू ए इनवर्स. देन व्हॅल्यू ऑफ, कशाची व्हॅल्यू काढायची, 4a प्लस 2b मायनस सी. आता त्याची जर व्हॅल्यू काढायची असेल तर आपल्याला काय करावं लागणार आहे, अगोदर ए बी सीच्या व्हॅल्यू काढावं लागणार आहे. ठीक आहे, मग आता पहा की याच्यामध्ये काय होईल. सपोज आता आपण जर फॉर एक्झाम्पल आपल्याला आपण याच्यामध्ये जर दोन्ही साईडला ए ने मल्टिप्लाय केलं, कशासाठी मल्टिप्लाय केलं, की आपला RHS ला आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे आणि आयडेंटिटी मॅट्रिक्स आला तर सॉल्व्ह करायला आपल्याला सोपं जाईल. ठीक आहे, म्हणजेच जर सपोज बी इंटू ए इज इक्वल टू ए इनवर्स इंटू ए, काय केलं, दोन्ही साईडला ए ने मल्टिप्लाय केलं, म्हणजेच काय झालं, तर बी इंटू ए इज इक्वल टू ए इनवर्स इंटू ए, काय आलं, आपला आयडेंटिटी मॅट्रिक्स आय आलं. ठीक आहे, म्हणजेच आता इथं आपण जर व्हॅल्यू पुट केल्या, बी ची व्हॅल्यू आहे -2 0 बी, त्यानंतर 7 -1 -2 C1 1. ठीक आहे, त्यानंतर ए ची व्हॅल्यू काय आहे, 1 1 1 1 a 3 3 2 2. ठीक आहे, आणि आय आहे आयडेंटिटी मॅट्रिक्स. ठीक आहे, अशा पद्धतीने. ओके, मग आता याच्यामध्ये काय करणार आपण, ह्या दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन करून घेणार. ठीक आहे, दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन कसं करणार, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम काय येणार, -2 + 0 + 3b. फर्स्ट रो सेकंड कॉलम -2 + 0 + 2b. फर्स्ट रो थर्ड कॉलम -2 + 0 + 2b. ठीक आहे, अशा पद्धतीने दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन आपल्याला करता येतं. ठीक आहे, त्यानंतर सेकंड रो फर्स्ट कॉलम 7 - 1 - 6. सेकंड रो सेकंड कॉलम 7 - a - 4. सेकंड रो थर्ड कॉलम 7 - 3 - 4. ठीक आहे, त्यानंतर थर्ड रो कडे गेलो, थर्ड रो फर्स्ट कॉलम c + 1 + 3. थर्ड रो सेकंड कॉलम c + a + 2. थर्ड रो थर्ड कॉलम c + 3 + 2. ठीक आहे, अशा पद्धतीने हे ॲज इट इज आयडेंटिटी मॅट्रिक्स. ठीक आहे, हां, नेक्स्ट मग आता जर याचं आपण कॅल्क्युलेशन केलं, ठीक आहे, काय होईल पहा बरं, तर -2 + 3b, इथं काय येणार, -2 + 2b, त्यानंतर इथे -2 + 2b. ठीक आहे, नेक्स्ट इथे 0, त्यानंतर इथे किती येणार, तर 3 - a. ठीक आहे, त्यानंतर इथे 0 येणार. नेक्स्ट c + 4, त्यानंतर c + a + 2 आणि इथे येणार c + 5. ठीक आहे, आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे हा आपला ॲज इट इज राहील. ठीक आहे, अशा पद्धतीने. ओके, आता याची फक्त इक्वॅलिटी दाखवा, ए बी सीची व्हॅल्यू फाइंड करा. कसं दाखवणार आहे इक्वॅलिटी पहा, तर आता सपोज आपल्याला ए काढायचं आहे. ठीक आहे, तर मग आपण याची इक्वॅलिटी दाखवली, बरोबर, काय आलं, 3 - a इज इक्वल टू 1. बरोबर, -a इज इक्वल टू 3 + a, तिकडे गेल्यावर मायनस झाला, म्हणजे -a इज इक्वल टू -2 आणि a इज इक्वल टू व्हॅल्यू आली 2. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट की आता आपल्याला बी काढायचा, बरोबर, मग आपण परत इक्वॅलिटी दाखवली की काय केलं आपण, -2b + 3b इज इक्वल टू 1. बरोबर, -2 तिकडे गेल्यावर प्लस झाला, 3b इज इक्वल टू 3, b इज इक्वल टू व्हॅल्यू आली 1. ठीक आहे, त्यानंतर सी काढायचा आहे, तर परत याच्यामध्ये आपण काय केलं, c + 5 इज इक्वल टू 1, c इज इक्वल टू +5, तिकडे गेल्यावर मायनस झाला, इथं आलं c ची व्हॅल्यू आली -4. ठीक आहे, ए बी सी ची व्हॅल्यू आलेली आहे. मग आपण याच्यामध्ये फक्त व्हॅल्यू पुट करा, काय येणार, 4a + 2b - c इज इक्वल टू काय येणार आहे, 4 × 2 + 2 × 1 -4 होणार, म्हणजे 8 + 2 + 4 व्हॅल्यू आलेली आहे आपली 14. बरोबर, म्हणजे ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे, टेक द स्क्रीनशॉट.
नेक्स्ट आहे पहा क्वेश्चन नंबर 8 बरोबर. मॅट्रिक्स ए हा मॅट्रिक्स दिलेला आहे. देन द मॅट्रिक्स इज, तुम्हाला त्याचे कोफॅक्टर्स काढायचे आहेत पहा. काय काढायचे आहेत आता? कोफॅक्टर्स. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये काय करायचं की कोफॅक्टर काढत असताना बरोबर आपला फॉर्म्युला पाहायचा कोफॅक्टरचा. आता अगोदर ए हा मॅट्रिक्स जो दिलेला आहे काय आहे तो 2 0 -1 3 2 3 1 2, त्यानंतर -1 1 2. ठीक आहे. हा ए मॅट्रिक्स आहे. मग आता याच्यामध्ये कोफॅक्टर काढायचा आहे. कोफॅक्टरचा फॉर्म्युला काय असतो? CIJ इज इक्वल टू -1/i + j इंटू MIJ. हा आपला कोफॅक्टरचा फॉर्म्युला आहे. प्रत्येक पोझिशनचा आपल्याला कोफॅक्टर काढावं लागेल. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये जे मायनर फॅक्टर आहे ते आपण ओरली पण करू शकतो बरोबर, कारण आपल्याकडे टाइम लिमिट असतं. त्याच्यामुळे मायनर फॅक्टर आपण ओरली पण करू शकतो. कसं येणार पहा आता इथं, कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स, कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स ए, ठीक आहे, इज इक्वल टू पहा -1. आता याच्यामध्ये आपण काय करणार पहा, इथे कोफॅक्टर मॅट्रिक्स आपण राईट डाऊन करणार. आता प्रत्येक पोझिशनचा कोफॅक्टर आपल्याला काढायचा, म्हणजे C11 काय येणार आहे -1/1 + 1 इंटू M11 बरोबर. M11 काय येणार, फर्स्ट कॉलम फर्स्ट रो आपली डिलीट होणार, फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम. 2 - 2 0 बरोबर, म्हणजेच याचा 0 आन्सर आला. ठीक आहे. त्यानंतर सेम तसंच C12 इज इक्वल टू -1/3 1 + 2 3. आणि M12 काय येणार, फर्स्ट रो सेकंड कॉलम कॅन्सल होणार, म्हणजे 6 - -2 म्हणजेच व्हॅल्यू काय आली 8. याची व्हॅल्यू आली -8. ठीक आहे. त्यानंतर C13 इज इक्वल टू -1/4 इंटू, मग M13 किती येणार, फर्स्ट रो थर्ड कॉलम आपला कॅन्सल होणार, 3 -1 म्हणजे 4 बरोबर. तर इथे व्हॅल्यू आली आपली फक्त 4. ठीक आहे. हे झाले फर्स्ट रोचे कोफॅक्टर. आता आपण सेकंड रो कडे गेलो तर इथं 2 1 येणार, C21 -1/3 इंटू M21 म्हणजे सेकंड रो फर्स्ट कॉलम 0 -1 म्हणजे +1 आलं. ठीक आहे. म्हणजे व्हॅल्यू आली इथं -1. आपल्याला हे माहिती आहे कोणत्या पण म्हणजे जर शब्द -1चा रेस टू जर आपण इवन नंबर घेतला तर आन्सर इवन नंबर येतो, आणि ऑड घेतला तर मायनस येणार बरोबर. म्हणजे -1चा रेस टू जर आपण इवन नंबर घेतला तर त्याचा प्लस येतं आन्सर, आणि -1चा रेस टू जर ऑड नंबर घेतला तर त्याचं काय येतं, मायनस येतं. ठीक आहे. मग त्यानंतर C22 इज इक्वल टू -1/4 इंटू बरोबर, सेकंड रो सेकंड कॉलम डिलीट, 4 -1 3 मीन्स व्हॅल्यू आली 3. ठीक आहे. आणि C23 इज इक्वल टू -1/5 इंटू 2 3 काय येणार, तर 2 -0 म्हणजे 2, व्हॅल्यू काय आली -2. त्यानंतर हे झालं आता सेकंड रोचं. थर्ड रोचं C31 -1/4 इंटू 3 1, थर्ड रो फर्स्ट कॉलम डिलीट, 0 -1 म्हणजे +1, तर व्हॅल्यू आली 1. ठीक आहे. त्यानंतर C32 इज इक्वल टू -1/5 इंटू आता 3 2 मीन्स थर्ड रो सेकंड कॉलम 4 -3 मीन्स 7 बरोबर, म्हणजे याची व्हॅल्यू आली आपली -7. ठीक आहे. आणि C33 -1/6 इंटू, मग आता थर्ड रो थर्ड कॉलम म्हणजे 2 -0 तर 2 म्हणजे याची व्हॅल्यू आली +2. ठीक आहे. मग जर आता हा कोफॅक्टर मॅट्रिक्स आपण फिल केला तर याच्यामध्ये ते 0 -8 4 -1 3 -2 1 -7 2. ठीक आहे. मग आता जर आपण ऑप्शन चेक केले तर याच्यामध्ये ऑप्शन नंबर
बी जो आहे तो आपला काय येतोय, करेक्ट आन्सर येतोय. ठीक आहे, ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 9. इफ ए प्लस बी इज इक्वल टू मॅट्रिक्स आपल्याला दिलेला आहे. ठीक आहे, याच्यामध्ये आता आपल्याला ए इज अ सिमेट्रिक अँड बी इज अ स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. गिवन मध्ये काय दिलेलं आहे की ए प्लस बी ची जी ॲडिशन आहे ही 1 tan थीटा बाय 2 मायनस tan थीटा बाय 2 1. ठीक आहे, अशा पद्धतीने हा मॅट्रिक्स आहे. आता पहा ए प्लस बी ची ॲडिशन ही, हा जो मॅट्रिक्स येतोय तर ए इज इक्वल टू काय असणार आणि बी इज इक्वल टू काय असणार, म्हणजे कोणतं दोन मॅट्रिक्स ए आणि बी जर आपण घेतले तर ते आपले याचे ॲडिशन ही येईल. तर ए हा जो मॅट्रिक्स आहे हा जर आपण 1 0 0 1 घेतला आणि बी हा जर मॅट्रिक्स आहे हा 0 tan थीटा बाय 2 मायनस tan थीटा बाय 2 0 हा जर मॅट्रिक्स बी आपण घेतला आणि जर ह्या दोन मॅट्रिक्सची ॲडिशन केली तर आपला हा मॅट्रिक्स येतोय. ठीक आहे, मग आता आपल्याला याच्यामध्ये सांगितलेलं आहे की ए इनवर्स बी आपल्याला काढायचं आहे, ए इनवर्स बी प्लस ए बी इनवर्स. ठीक आहे, मग आता याच्यामध्ये आपण काय करणार तर ए इनवर्स घेणार. आता आयडेंटिटी मॅट्रिक्सचा जर इनवर्स घ्यायचा म्हटला तर परत तोच मॅट्रिक्स येतो. ठीक आहे, आणि त्यानंतर बी काय आहे 0 tan थीटा बाय 2 मायनस tan थीटा बाय 2 0. ठीक आहे, प्लस ए मॅट्रिक्स आहे 1 0 0 1 आणि बी इनवर्स जो आहे, ठीक आहे, म्हणजे ह्या बी मॅट्रिक्सचा आपल्याला इनवर्स घ्यायचा आहे. तर मग आता याच्यामध्ये आधी डिटर्मिनंट काढून घेणार आपण, बरोबर, ॲडजॉईंट काढून घेणार. म्हणजे याचा जो काही बी चा इनवर्स आहे, जर आता तुम्ही रफ कॅल्क्युलेशन केलं तर याचा जो काही इनवर्स आहे तर हा इनवर्स आपला काय येणार आहे तर 0 त्यानंतर मायनस 1 अपॉन tan थीटा बाय 2 1 अपॉन tan थीटा बाय 2 आणि 0. ठीक आहे, तर हा येणार तुमचा बी इनवर्स. ठीक आहे, मग आता हे दोन याचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं, आता कोणत्या पण आयडेंटिटी मॅट्रिक्सला जर एखाद्या मॅट्रिक्सने मल्टिप्लिकेशन केलं तर तोच मॅट्रिक्स येतो. म्हणजे इथे आपला काय येणार आहे मॅट्रिक्स 0 tan थीटा बाय 2 त्यानंतर मायनस tan थीटा बाय 2 0. ठीक आहे, आणि प्लस त्यानंतर नेक्स्ट याचं काय काय येणार आहे तर 0 मायनस 1 अपॉन tan थीटा बाय 2 त्यानंतर 1 अपॉन tan थीटा बाय 2 आणि 0. ठीक आहे, अशा पद्धतीने. आता जर ह्या दोन मॅट्रिक्सची आपण जर ॲडिशन केली तर ॲडिशन काय होते 0 त्यानंतर tan स्क्वेअर थीटा बाय 2 मायनस 1 अपॉन tan थीटा बाय 2. ठीक आहे, त्यानंतर याचं कसं होणार आहे तर 1 मायनस tan स्क्वेअर थीटा बाय 2 अपॉन tan स्क्वेअर थीटा बाय 2. ठीक आहे, tan थीटा बाय 2. ठीक आहे, आणि त्यानंतर 0. आता हा मॅट्रिक्स आपला तयार झाला. आता ह्या मॅट्रिक्स मधून जर आपण सपोज 2 कॉमन घेतला तर खाली काय राहणार आहे तर 0 त्यानंतर मायनस 1 अपॉन tan थीटा 1 अपॉन tan थीटा आणि 0. ठीक आहे, हा मॅट्रिक्स आपला रिमेनिंग राहील. मग याच्यामध्ये परत काय होणार तर 2 इंटू 0 मायनस 1 अपॉन tan थीटा, थीटाची व्हॅल्यू दिलेली आहे काय आहे पाय बाय 6 त्यानंतर 1 अपॉन tan पाय बाय 6 0. ठीक आहे, म्हणजेच 2 इंटू 0 याची व्हॅल्यू येणार तुमची मायनस √3 0. ठीक आहे, आणि जर आता 2 ने मल्टिप्लाय केलं ह्या मॅट्रिक्सला तर आपला मॅट्रिक्स येतोय 0 मायनस 2√3 आणि 0. ठीक आहे, सो अशा पद्धतीने. मग जर आपण चेक केलं ऑप्शन मध्ये तर याच्यामध्ये आपला ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे, एकदम सोपा क्वेश्चन आहे हा. ठीक आहे, टेक द स्क्रीनशॉट. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 10. आता क्वेश्चन नंबर 10 मध्ये पहा मॅट्रिक्स काय दिलेलं आहे. सपोज या मॅट्रिक्सला आपण हे मॅट्रिक्स कन्सिडर केलं 0.8 मायनस 0.6 0.6 0.8. ठीक आहे, मग आता हा जो मॅट्रिक्स आहे याच्यामध्ये याचा इनवर्स घ्यायचा आहे. इनवर्स घ्यायचा आहे आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे ए इनवर्स इज इक्वल टू 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए. ठीक आहे,
मग त्याच्यामध्ये डिटर्मिनंट ऑफ ए काय येणार आहे तर 0.64 मायनस 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 काय होणार इथे प्लस होणार 0.36 म्हणजे याचा जो डिटर्मिनंट आहे हा आलाय 1 ठीक आहे मग आता ऍडजॉइंट ऑफ ए म्हणजे ए इनवर्स इज इक्वल टू 1/1 इंटू ऍडजॉइंट ऑफ ए आपण काय करतो तर 0.8 0.8 ॲज इट इज असणार फक्त ह्याचा साईन चेंज होणार मग 0.6 मायनसचा प्लस होणार आणि प्लसचं काय होणार आहे मायनस होणार आहे म्हणजेच जर याचं कॅल्क्युलेशन केलं तर ते येते 0.8 0.6 मायनस 0.6 आणि 0.8 अशा पद्धतीने हा आला आपला ए इनवर्स त्याच्यामध्ये जर आपण ऑप्शन चेक केला तर ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट आन्सर ठीक आहे टेक द स्क्रीनशॉट नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला ए इज इक्वल टू आणि बी इज इक्वल टू दोन मॅट्रिक्स दिलेले आहेत ए एक्स इज इक्वल टू बी देन एक्स इज इक्वल टू आपल्याला काढायचं आहे ठीक आहे कंडिशन आहे ए एक्स इज इक्वल टू बी मग आता याच्यामध्ये आपण काय करणार ए च्या जागेवर ए ची व्हॅल्यू पुट करणार 1 मायनस 1 1 2 1 मायनस 3 1 1 1 ठीक आहे एक्स काय येणार x1 x2 x3 इज इक्वल टू बी मॅट्रिक्स काय होणार आहे तर 4 0 2 ठीक आहे मग आता आपल्याला काय करायचं आहे तर रो ट्रान्सफॉर्मेशन मेथडनी हे सॉल्व करायचं फक्त ठीक आहे आणि याच्यामध्ये काय करणार जे काही इक्वेशन येतील सपोज ते सॉल्व करून x1 x2 आणि x3 च्या व्हॅल्यू फाइंड करायच्या ठीक आहे मग आता रो ट्रान्सफॉर्मेशन मेथडने सॉल्व करायचे म्हणजे हे जे काही लोअर इलेमेंट आहेत हे 0 करायचे आहेत बरोबर मग आता जर R2 आणि R3 सपोज अगोदर आपण हे दोन इलेमेंट घेतले हे 0 करायचे कशावरून R1 वरून तर काय होणार आपलं R2 मायनस 2R1 R2 मध्ये चेंज करायचं आहे ठीक आहे R2 मायनस 2R1 अँड R3 मध्ये चेंज करायचं आहे तर R3 मायनस काय होणार आहे R1 ठीक आहे मग आता पहा कसा मॅट्रिक्स तयार होणार R1 तर ॲज इट इज असणार आहे बरोबर नेक्स्ट काय होणार R2 चं तर 2 मायनस 2 इंटू 1 म्हणजे 2 मायनस 2 0 1 मायनस मायनस 1 सो 1 मायनस मायनस 2 म्हणजे थोडक्यात काय होणार इथं तर 1 मायनस मायनस 2 मायनस मायनस प्लस म्हणजे इथं आलं 3 त्यानंतर मायनस 3 मायनस 2 इंटू 1 मायनस 3 मायनस 2 मायनस 5 त्यानंतर R3 चं कसं होणार आहे तर 1 मायनस 1 0 1 मायनस मायनस प्लस होणार 2 आणि 1 मायनस 1 0 ठीक आहे x1 x2 x3 ॲज इट इज इक्वल टू इथे काय येणार आहे 4 मग आता परत याचं कसं होणार 0 मायनस 2 इंटू 4 मायनस 8 आणि याचं कसं होणार आहे 2 मायनस 4 तर 2 मायनस 4 काय होतं मायनस 2 ठीक आहे आता याच्यामध्ये आपले तीन इक्वेशन तयार होणार कोणकोणते एक काय होणार x1 मायनस x2 प्लस x3 इज इक्वल टू 4 हे एक इक्वेशन तयार होणार त्यानंतर सेकंड रो फर्स्ट कॉलम म्हणजे हा कॉलम काय होणार 3x2 मायनस 5x3 इज इक्वल टू मायनस 8 आणि त्यानंतर 2x2 इज इक्वल टू मायनस 2 म्हणजे x2 ची जी व्हॅल्यू आहे ही आलेली आहे मायनस 1 ठीक आहे आलेली x2 ची व्हॅल्यू जर इथं पुट केली तर 3 इंटू मायनस 1 मायनस 5x3 इज इक्वल टू मायनस 8 मायनस 3 मायनस 5x3 इज इक्वल टू मायनस 8 मायनस 5x3 इज इक्वल टू मायनस 8 प्लस 3 मायनस 5x3 इज इक्वल टू मायनस 5 म्हणजे x3 ची व्हॅल्यू आलेली आहे 1 ठीक आहे आणि त्यानंतर x1 ची व्हॅल्यू आपण काढू शकतो आता याच्यामध्ये पुट करणार आपण ठीक आहे म्हणजे x1 मायनस x2 आहे मायनस 1 मायनस मायनस काय होणार इथं प्लस 1 होणार x3 आहे 1 इज इक्वल टू 4 x1 इज इक्वल टू 4 मायनस 2 x1 इज इक्वल टू 2 ठीक आहे म्हणजे हा जो काही मॅट्रिक्स आहे x इज इक्वल टू तो काय येणार 2 मायनस 1 1 अशा पद्धतीने हा मॅट्रिक्स येईल ठीक आहे 2 मायनस 1 1 ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट आन्सर ठीक आहे टेक द स्क्रीनशॉट नेक्स्ट क्वेश्चन आहे पाहता क्वेश्चन नंबर 12
ए इज इक्वल टू मॅट्रिक्स दिलेला आहे, ए इज इक्वल टू आहे 2 1 7 4. ठीक आहे, आपल्याला काढायचं आहे ए स्क्वेअर मायनस 5a चा इनवर्स. तर आता अगोदर आपल्याला काय करावं लागेल, तर अगोदर आपल्याला ए स्क्वेअर मायनस 5a काढून घ्यावा लागेल. ठीक आहे, मग त्याचा इनवर्स काढावं लागेल. मग आता याचं कसं करणार, तर ए स्क्वेअर म्हणजे काय, तर ए इंटू ए म्हणजे 2 1 7 4 इंटू 2 1 7 4. ए चं 2 वेळेस मल्टिप्लिकेशन होणार. ठीक आहे, मग फर्स्ट रो फर्स्ट कॉलम काय येणार आहे 4 + 7, फर्स्ट रो सेकंड कॉलम 2 + 4, सेकंड रो फर्स्ट कॉलम 14 + 28 आणि सेकंड रो सेकंड कॉलम 7 + 16 इज इक्वल टू कसं येणार मग याचं, तर 4 + 7 11 6. त्यानंतर याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर 42 आणि त्यानंतर 16 + 7 23. हा आला आपला ए स्क्वेअर. ठीक आहे, मग त्याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करा, ए स्क्वेअर मायनस 5a इज इक्वल टू ए स्क्वेअर आलेला आहे 11 6 42 23 मायनस 5 इंटू ए ची व्हॅल्यू आहे 2174. ठीक आहे, इज इक्वल टू काय होणार मग आता, तर 11 6 42 23 मायनस 5 ने जर मल्टिप्लाय केलं तर 10 5 त्यानंतर 35 आणि 20 इज इक्वल टू काय होणार आहे 11 मायनस 10 1, 6 मायनस 5 1, 42 मायनस 35 7 आणि 23 मायनस 23. ठीक आहे, अशा पद्धतीने हा तयार झालेला आहे आपला ए स्क्वेअर मायनस 5a मॅट्रिक्स. आता याचा इनवर्स घ्यायचा आहे. ठीक आहे, मग याचा डिटर्मिनंट काय येणार, तर 3 - 7 म्हणजे -4 बरोबर. ए स्क्वेअर मायनस 5a चा इनवर्स इज इक्वल टू 1 काय येणार आहे, तर 3 - 7 मीन्स -4 आणि ऍडजॉइन काय येणार त्याचा, तर आता हा जो काही डायगोनल एलिमेंट आहे हे चेंज होतात म्हणजे 3 आणि 1 होणार आणि याचं साइन चेंज होतं म्हणजे -1 आणि -7. तर हा आला ऍडजॉइन. ठीक आहे, मग आता याच्यामध्ये आपण काय करणार, सपोज ह्या मायनस साइनने जर मल्टिप्लाय करून घेतलं आतमध्ये तर 1/4 इंटू -3 + 1 + 7 - 1. ठीक आहे, म्हणजे हे आलं तुमचं ए स्क्वेअर मायनस 5a चा इनवर्स. ठीक आहे, मग जर आपण ऑप्शन चेक केले याच्यामध्ये तर ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे, टेक द स्क्रीनशॉट. आता पहा नेक्स्ट 13 नंबरचा क्वेश्चन. 13 नंबरचा क्वेश्चन काय आहे, लेट ए अँड बी बी 3/3 रियल मॅट्रिसेस सच दॅट ए इज द सिमेट्रिक मॅट्रिक्स अँड बी इज अ स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. ठीक आहे, तर पहा याच्यामध्ये देन द सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन, हे इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे. सपोज आता हे इक्वेशन जे आहे ए स्क्वेअर बी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर ए स्क्वेअर या इक्वेशनला आपण सपोज पी कन्सिडर केलं. ठीक आहे, वेअर एक्स इज अ 3/1 चा कॉलम मॅट्रिक्स आहे आणि नल मॅट्रिक्स आहे 3/1 चा एक. तर हॅज आता याच्यामध्ये आपल्याला जर सपोज आपण आता याच्यामध्ये याचा ट्रान्सवर्स घेतला. ठीक आहे, म्हणजे जर आपण पी ट्रान्सवर्स घेतला तर आता ट्रान्सफरच्या प्रॉपर्टीज इथे यूज करायच्या. पहा सपोज आता याचा जर आपण ट्रान्सवर्स घेतला तर याचं काय होणार आहे, तर सेपरेट करून घेणार ए स्क्वेअर बी स्क्वेअर चा ट्रान्सवर्स मायनस बी स्क्वेअर ए स्क्वेअर चा ट्रान्सवर्स. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट काय होणार मग, तर आता याच्यामध्ये याचा ट्रान्सवर्स कसा येणार ब्रॅकेटचा परत बी स्क्वेअर ट्रान्सवर्स ए स्क्वेअर ट्रान्सवर्स मायनस ए स्क्वेअर ट्रान्सवर्स बी स्क्वेअर ट्रान्सवर्स. म्हणजेच काय होणार याचं, तर बी स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर बी स्क्वेअर. ठीक आहे, याच्यामधून जर मायनस साइन कॉमन घेतलं तर इथे येतं ए स्क्वेअर बी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर ए स्क्वेअर. हीच आपली टर्म काय आहे, तर पी टर्म आहे. म्हणजे याचं आलं तुमचं मायनस पी. मायनस पी मीन्स मायनस पी इज द स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. ठीक आहे, हा काय झाला, तर स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स आहे. ठीक आहे, म्हणजेच याचे आपल्याला इन्फानाइटली मेनी सोल्युशन आहेत. ठीक आहे, म्हणजे ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे,
टेक द स्क्रीनशॉट. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 14. ए इज इक्वल टू मॅट्रिक्स दिलेला आहे अँड ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए इज इक्वल टू ए ट्रान्सवर्स. तर 5a प्लस बी इज इक्वल टू आपल्याला काढायचा आहे. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये ए हा जो मॅट्रिक्स आहे तो काय आहे 5a मायनस बी 3 2. ठीक आहे. आता याच्यामध्ये जर आपण समजा ही कंडिशन पाहिली, ठीक आहे, तर याचे जर LHS आपण अगोदर सॉल्व करून घेतलं तर LHS आहे ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए. ठीक आहे. तर ए मॅट्रिक्स काय येणार याच्यामध्ये, तर ए आहे 5a मायनस बी 3 2 हा आला आपला ए मॅट्रिक्स. त्यानंतर ॲडजॉइंट ऑफ ए. ठीक आहे. ॲडजॉइंट ऑफ ए कसा येणार, तर 2 5a आणि याचं साइन चेंज होतं b मायनस 3 अशा पद्धतीने. मग आता ह्या दोन मॅट्रिक्सचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम काय होणार आहे 10a प्लस फर्स्ट रो फर्स्ट कॉलम 10a प्लस काय होणार आहे तर प्लस 3b. ठीक आहे. त्यानंतर फर्स्ट रो सेकंड कॉलम काय होणार याच्यामध्ये 5ab मायनस 5ab. ठीक आहे. त्यानंतर सेकंड रो फर्स्ट कॉलम 6 मायनस 6 सेकंड रो सेकंड कॉलम 3b प्लस 10a. मग जर याचं सपोज आपण कॅल्क्युलेशन केलं तर कसं होतंय 10a प्लस 3b 0 0 3b प्लस 10a. ठीक आहे. अशा पद्धतीने हे झालं LHS. मग आता RHS काय आहे तर a इंटू ए ट्रान्सवर्स इज इक्वल टू. आता ए काय आहे तर 5a मायनस बी 3 2 आणि याचा जर ट्रान्सवर्स घेतला तर तो कसा येणार 5a मायनस बी 3 2. जर ह्या दोघांचं कॅल्क्युलेशन केलं फर्स्ट रो फर्स्ट कॉलम 25a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. ठीक आहे. 25a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. फर्स्ट रो सेकंड कॉलम याचा येणार 15a मायनस 2b. त्यानंतर सेकंड रो फर्स्ट कॉलम काय होणार 15a मायनस 2b आणि सेकंड रो सेकंड कॉलम 9 प्लस 4 इज इक्वल टू 25a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर 15a मायनस 2b. त्यानंतर काय होणार 15a मायनस 2b आणि 13. मग आता याच्यामध्ये जर आपण याची इक्वेलिटी दाखवली a इंटू ॲडजॉइंट ऑफ a इज इक्वल टू a इंटू ए ट्रान्सवर्स. ठीक आहे. जर याची आपण इक्वेलिटी दाखवली तर a इंटू ॲडजॉइंट ऑफ a आपला आलेला आहे 10a प्लस 3b 0 0 3b प्लस 10a इज इक्वल टू a इंटू ए ट्रान्सवर्स 25a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर 15a मायनस 2b 15a मायनस 2b 13. ठीक आहे. अशा पद्धतीने मग जर समजा आता आपण याची इक्वेलिटी दाखवली तर पहा कसं होणार आहे. इथे दोन इक्वेशन तयार होतील. पहा कोणते दोन इक्वेशन तयार होतील. सपोज फॉर एक्झाम्पल आपण काय केलं याची जी इक्वेलिटी आहे ती याच्यासोबत दाखवली काय होणार आहे 15a मायनस 2b इज इक्वल टू 0 आणि त्यानंतर जर सपोज याची इक्वेलिटी आपण जर दाखवली तर काय होणार आहे 10a प्लस 3b इज इक्वल टू 13. ठीक आहे. असे दोन इक्वेशन तयार झाले. मग सपोज याला 3 ने मल्टिप्लाय केलं याला 2 ने मल्टिप्लाय केलं काय होणार आहे 45a मायनस 6b इज इक्वल टू 0 आणि 2 ने मल्टिप्लाय केलं तर 20a प्लस 6b इज इक्वल टू 26. प्लस मायनस कॅन्सल होणार. इथं खाली काय राहणार 65a इज इक्वल टू 26. a इज इक्वल टू 26 अपॉन 65 म्हणजेच काय येणार तर 2/5. ठीक आहे. a ची व्हॅल्यू आली 2/5. आलेली a ची व्हॅल्यू तुम्ही या दोन्हीपैकी कोणत्या इक्वेशन मध्ये पुट करू शकता. सपोज याच्यामध्ये पुट केलं 15 इंटू 2/5 मायनस 2b इज इक्वल टू 0. 5 ने याला अशा पद्धतीने डिवाइड होणार. ठीक आहे.
6 minus 2b is equal to 0, minus 2b is equal to minus 6, b is equal to व्हॅल्यू आली 3. ठीक आहे, ए आणि बी ची व्हॅल्यू आलेली आहे. मग आपल्याला जे फाइंड करायचं आहे क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे तर 5a प्लस बी, तर त्याच्यामध्ये पुट करा व्हॅल्यू. मग 5a प्लस बी इज इक्वल टू 5 इंटू 2/5 प्लस बी ची व्हॅल्यू आहे 3. 5 5 कॅन्सल झाले, 2 प्लस 3 व्हॅल्यू आली आपली 5. ठीक आहे, मग जर आपण याच्यामध्ये एमसीक्यू मध्ये चेक केलं तर ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट आन्सर. ऑप्शन नंबर बी. ठीक आहे, टेक द स्क्रीनशॉट. स्क्रीनशॉट तुम्ही अशा पद्धतीने इथे घेऊ शकता. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 15. पाहता क्वेश्चन नंबर 15 काय आहे की ए हा मॅट्रिक्स आता याच्यामध्ये दिलेला आहे. ठीक आहे, ए हा मॅट्रिक्स आपल्याला दिलेला आहे. ए इज इक्वल टू x1 1 0. ठीक आहे, आणि आपल्याला सांगितले ए रेस टू 4. ठीक आहे, ए आय जे ऑर्डर 2 आहे आणि A11 ची व्हॅल्यू 109 आहे. तर आपल्याला ए रेस टू 4 चा इनवर्स घ्यायचा आहे. मग त्यासाठी अगोदर आपल्याला काय करावं लागणार आहे, ए रेस टू 4 काढावं लागणार आहे. ठीक आहे, ए रेस टू 4 कसा काढतो आपण, तर ए रेस टू 4 काढतो ए रेस टू 2 म्हणजे ए स्क्वेअर इंटू ए स्क्वेअर. ठीक आहे, पण परत आपल्याला ए स्क्वेअर काढावा लागेल. ए स्क्वेअर कसा काढणार, ए इंटू ए, x1 1 0 x1 1 0. ए स्क्वेअर कसा येईल बा, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम एक्स स्क्वेअर प्लस 1, फर्स्ट रो सेकंड कॉलम x प्लस 0, सेकंड रो फर्स्ट कॉलम काय येणार x प्लस 0, सेकंड रो सेकंड कॉलम 1 means x square plus 1 x1 हा आला a square. मग आता a raised to 4 आपण कसा घेतो, तर a raised to 4 is equal to a square into a square is equal to x square plus 1 त्यानंतर x1 into परत x square plus 1 x1. ठीक आहे, अशा पद्धतीने. तर पहा फर्स्ट रो फर्स्ट कॉलम काय होईल, एक्स स्क्वेअर प्लस 1 चा स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर. ठीक आहे, फर्स्ट रो सेकंड कॉलम काय होईल याच्यामध्ये एक्स इंटू एक्स स्क्वेअर प्लस 1. ठीक आहे, प्लस एक्स. ठीक आहे, त्यानंतर सेकंड रो फर्स्ट कॉलम एक्स एक्स स्क्वेअर प्लस 1 प्लस एक्स आणि सेकंड रो सेकंड कॉलम काय होईल तर एक्स स्क्वेअर प्लस 1. ठीक आहे, अशा पद्धतीने. मग आता याच्यामध्ये आपण काय करू शकतो, आता तर आपल्याला सांगितलेलं आहे की याच्यामध्ये A11 हे जे काही आहे हे 109 आहे. म्हणजेच ही जी काही पोझिशन आहे ही 109 आहे. म्हणजे पहा एक्स स्क्वेअर प्लस 1 चा स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर याची व्हॅल्यू 109 आहे. ठीक आहे, मग ही 109 म्हणजेच आपण कसं लिहिणार तर 100 प्लस 9 असं पण लिहू शकतो. 100 प्लस 9 म्हणजे काय 10 चा स्क्वेअर प्लस 3 चा स्क्वेअर. ठीक आहे, म्हणजे जर आपण याच्यासोबत हे कम्पेअर केलं तर एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 3 स्क्वेअर म्हणजे एक्स ची व्हॅल्यू आपली आलेली आहे 3. ठीक आहे, आलेली एक्स ची जी व्हॅल्यू आहे ती याच्यामध्ये पुट करायची आणि त्याच्यावरून आपल्याला a raised to 4 येईल. ठीक आहे, म्हणजे पहा a raised to 4 इज इक्वल टू एक्सच्या जागी जर 3 पुट केला तर आता इथे ऑलरेडी सांगितलेलं इथे 109 व्हॅल्यू आहे. इथे जर समजा आपण पुट केला तर कसं होणार आहे पहा, तर 3 चा स्क्वेअर 9 प्लस 1 10 10 इंटू 3 30 30 प्लस 3 33. ठीक आहे, इथं पण येणार 33. ठीक आहे, आणि इथं काय होणार 9 चा 3 चा स्क्वेअर मीन्स 9 प्लस 1 काय होणार आहे याचं 10. ठीक आहे, अशा पद्धतीने हा झाला a raised to 4. मग आता याचा a इनवर्स काढू शकतो आपण. a इनवर्स इज इक्वल टू 1/a4 चा डिटर्मिनंट आणि ऍडजॉइंट ऑफ a4. ठीक आहे, म्हणजेच 1 जर सपोज आता आपण याचा क्रॉस मल्टिप्लिकेशन याचा जर डिटर्मिनंट घेतला कशाचा a4 चा डिटर्मिनंट तर पाहतो डिटर्मिनंट कसं येतोय तर 1090
-1089 इज इक्वल टू व्हॅल्यू आली 1. ठीक आहे. आणि ॲडजॉईंट जर घ्यायचा तर म्हणजे A4 चा इनवर्स. ठीक आहे. A4 चा इनवर्स तर तो येणार इज इक्वल टू 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ A4 काय येणार 1. आणि याचा ॲडजॉईंट कसा येणार आहे तर इथं हे जे डायगोनल एलिमेंट चेंज होतात म्हणजे 10 आणि 109 आणि याचं साइन चेंज होतं म्हणजे -33 आणि -33. ठीक आहे. म्हणजे जरी 1 ने मल्टिप्लाय केलं तरी A⁴ चा इनवर्स इज इक्वल टू 10 -33 -33 109. ठीक आहे. जर आपण याच्यामध्ये ऑप्शन चेक केले तर ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे. टेक द स्क्रीनशॉट. नेक्स्ट क्वेश्चन आहे लास्टचा क्वेश्चन नंबर 16. आता याच्यामध्ये ए हा मॅट्रिक्स दिलेला आहे आणि याच्यामध्ये ही कंडिशन दिलेली आहे. ठीक आहे. याच्यामध्ये पण आपल्याला अगोदर इनवर्स फाइंड करून घ्यावा लागेल आणि मग अल्फा आय प्लस बीटा ए. ठीक आहे. मग आता ए इनवर्स कसा येणार आपला ए हा मॅट्रिक्स काय आहे 1 2 -1 4. आता याचं इनवर्स मग आधी डिटर्मिनंट काय येणार आहे 4 -2 डिटर्मिनंट आलेला आहे 6. ठीक आहे. म्हणजेच ए इनवर्स इज इक्वल टू 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ॲडजॉईंट ऑफ ए मीन्स 1 अपॉन 6 आणि ॲडजॉईंट ऑफ ए कसा येणार तर 4 1 आणि -2 1. ठीक आहे. अशा पद्धतीने 1 अपॉन 6 ने जर मल्टिप्लाय केलं तर 2 अपॉन 3 -1 अपॉन 3 त्यानंतर 1 अपॉन 6 आणि 1 अपॉन 6 हा आला आपला ए इनवर्स. आपल्याला कंडिशन काय दिलेली आहे तर ए इनवर्स इज इक्वल टू अल्फा आय प्लस बीटा ए. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करा. ए इनवर्स काय आलेला आहे 2 अपॉन 3 -1 अपॉन 3 1 अपॉन 6 1 अपॉन 6 इज इक्वल टू अल्फा इंटू आय आहे 1001 प्लस बीटा इंटू ए. ए हा मॅट्रिक्स काय आहे आता 1 2 -1 4. ठीक आहे. जर कॅल्क्युलेशन केलं पहा अल्फाने जर मल्टिप्लाय केलं ह्या मॅट्रिक्सला अल्फा 0 0 अल्फा प्लस बीटाने जर मल्टिप्लाय केलं तर बीटा 2 बीटा मायनस बीटा आणि 4 बीटा अशा पद्धतीने येणार. हा ॲज इट इज असणार. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागणार आहे 4 इंटू अल्फा मायनस बीटा काढायचा आहे तर आपल्याला अल्फा आणि बीटाची सेपरेट व्हॅल्यू काढून घ्यावी लागेल. ठीक आहे. याचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर हे कसं येणार आहे अल्फा प्लस बीटा 2 बीटा त्यानंतर मायनस अल्फा आणि अल्फा प्लस 4 बीटा. ठीक आहे. अशा पद्धतीने मग आता जर आपण हे इक्वॅलिटी दाखवली तर मायनस बीटाची व्हॅल्यू येते 1 अपॉन 6 म्हणजे बीटा इज इक्वल टू येतोय 1 अपॉन 6. ठीक आहे. आणि अल्फा काढायचा असेल अल्फाची याची इक्वॅलिटी जर याच्यासोबत दाखवली अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 2 अपॉन 3 मीन्स अल्फा इथे किती येणार आहे -1 अपॉन 6 म्हणजे -1 अपॉन 6 इज इक्वल टू 2 अपॉन 3 अल्फा इज इक्वल टू 2 अपॉन 3 प्लस 1 अपॉन 6. जर याचं कॅल्क्युलेशन केलं तर ते 15 अपॉन 18 मीन्स 5 अपॉन 6 ही आली अल्फाची व्हॅल्यू. ठीक आहे. तर अशा पद्धतीने याच्यामध्ये मॅट्रायसेसचे जे काही PYQ होते 2024 ला विचारले गेलेले ते आपले सर्व इथं सॉल्व करून झालेले आहेत. ठीक आहे. थँक्यू वॉचिंग फॉर दिस व्हिडिओ. लाईक शेअर्स अँड सबस्क्राईब. थँक्यू.